आपण पाहू शकतात की आपल्या या ज्या करंज्या आहेत या तळल्याच्या नंतर खूपच अशा छान आकाराच्या आल्या आहेत। आपण सर्वजण करंज्या करताना नेहमी अशा प्रकारच्या एका साच्याने करंज्या करतो व आम्ही अशी एक युक्ती घेऊन आलो आहोत की त्या युक्तीने जर तुम्ही करंज्या केल्या तर आपण कमी वेळामध्येही जास्त करंज्या करू शकतात व त्या पद्धतीने जर का तुम्ही करंज्या केल्या तर त्याला खूप मेहनतही लागणार नाही। त्यासाठी लागणारं साहित्य एक तांब्या व एक सुती रुमाल। आपण पाहू शकताय की अशा प्रकारे एकदम छान व एकाच आकाराच्या अशा छानशा करंज्या येत आहेत। आपण पाहू शकतात की आम्ही या प्रकारे खूप साऱ्या करंज्या बनवल्या आहेत व साऱ्यांनाच खूप असा छानसा आकार आला आहे। तर सर्वांनी नक्की ही पद्धत वापरा व जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला सबस्क्राइब, लाईक व शेअर करा। धन्यवाद।